नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 24 नोव्हेंबर। तर आत्ता तर मुंबईला जायचा प्लॅन आहे, पण किती वाजता निघायचं ते अजून फिक्स नाही मिळत। तर बघूया आज कसं काय होते। आता आम्ही निघालोय मुंबईला जायला। मंडपाचं काम चालू आहे, असं वाटते आम्ही येईपर्यंत मंडपाचं काम होईल। 12:05ची ट्रेन पकडायला आता अमोलने सोडलाय, मी आणि प्रद्युमन चाललोय। माझी शॉपिंग राहिले आणि प्रद्युमनची पण राहिले। आता आम्ही आलोय उमरोली स्टेशनवर। हा बॅग घेऊन आलाय, ह्याला मुंबईला नव्हतं जायचं, पुण्याला चाललेला, पेपर कॅन्सल झाले म्हणून आता आम्ही मुंबईला चाललोय। माझा कुर्ता घ्यायचा होता आणि यांनी काही घेतलंच नव्हतं, कारण की याचं फिक्स नव्हतं लग्नाला यायचं। तर आता पाहूया ट्रेन किती वेळात येते। ट्रेनमध्ये तरी झोपायचा प्लॅन आहे माझा। तू काय करेल? मी बघेल की काय काय घ्यायचं आहे ते डिसाईड करेल। थोडी कुर्त्याची सेटवरती विचार चालला घ्यायचा, की पेपर तर आता कॅन्सल झालेला आहे, त्याचं काही करू नाही शकत। आम्ही पुण्याची ट्रेन पकडा गेलेली, बट आता आम्ही मुंबईला चालले आहे धावत धावत। प्लॅन कॅन्सल झालेला आहे पुणे जायचा, आता मुंबईचा प्लॅन आहे। चला गाईस। 12:15 झाले तरी ट्रेन आलेली नाही मिळत, पण दिसते इकडून का ट्रेन येत आहे आणि ट्रेनमध्ये जागा भेटली पाहिजे। झोप आले खूप। ही विरार ट्रेन आहे, विरारवरून दुसरी एक कनेक्टिंग लोकल पकडायला लागेल। दादरला जायचं आहे ना। ही माझी तिसरी का चौथी फेरी आहे मुंबईला आणि मी काहीच नाही घेतलेलं मिळत अजूनपर्यंत। फायनली ट्रेन आलेली आहे आणि आता बसतो आणि निघूया लगेच फटाफट। आता 12:50 झालेले आहेत आणि विरारला पोचलोय। आता कनेक्टिंग ट्रेन पकडतो 11:55ची, बघूया भेटते का। चर्चगेट फास्ट। आम्ही 12:55च्या ट्रेनचा प्लॅन कॅन्सल करून 1:06ची डायरेक्ट दादरच पकडतोय। आता जस्ट दादर स्टेशनला पोचलो आणि आता चाललोय दादर वेस्टला, जिथे मी पठाणी दिले शिवायला। तिथूनची पहिले पठाणी घेतो, मग बघूया प्रद्युमनचं काय करायचं। प्रद्युमनचा पहिला कुर्ता झालेला आहे घेऊन, माझा अजून रेडी नाही मिळत। आता उद्या डायरेक्ट पालघरला पार्सल येईल असं मला वाटते। आता आम्ही दादरला एक शूज आणि ह्याच्यासाठी कोल्हापुरी बघतोय। माझं तर सोडूनच द्या, माझा विषय सोडूनच द्या। मी 4 वेळा आलो, 4 वेळा कायच नाही घेतलेलं मिळत अजून। एक नंबर फॉर्मल शूज शॉपिंग इन दादर मार्केट। आज प्रद्युमन पप्पांना ना मम्मीला लुटून आलाय। आता बोलतो मला कोल्हापुरी पण पाहिजे। हे कोल्हापुरी घातली नाही, सॉरी काय कोल्हापुरी। आता काहीच आम्ही बघत आहेत। आता शूज तर आपला तो बघा ठेव नाही, ते नाही दाखवणार मी। तो दाखवा। शूज का दाखवू? शूज दाखवू नका, कोल्हापुरी पण नका। सगळं तुम्हाला लग्नात आपला गेट रेडी विथ मी मध्ये भेटतो। त्याच्यात हार्दिक पाटील गेट रेडी विथ मी होणार आहेत। अरे मुलींसारखं काय करतो तू? जोधपुरी काय बोलतो? मुलींसारखं काय करतो गेट रेडी विथ मी? आता मी तर कुर्ता घेतलेला नाही मिळत, म्हणजे घेतलाय पण माझा आला नाही। आता उद्या डायरेक्ट सकाळी होम डिलिव्हरी होणार आहे आणि प्रद्युमनला सांगितलंय, बघ तू काय खावडावेल तर मी थांबेल, नाहीतर मी 3:35ची धानू लोकल पकडून घरी जाणार आहे। काय रे प्रद्युमन, खावडवणार आहे का नाही तुम्हाला? नक्की खावडवणार। आता आपण खायलाच जाणार आहेत, आपला खायचा पण ब्लॉग येईल। आता आम्ही दादर वेस्टवरून ईस्टला चाललोय, कारण की इथे एवढे क्वालिटीज नव्हत्या, क्वांटिटी पण नव्हते कुर्त्याचे चांगले। तर आता म्हणून आम्ही चालत चाललोय। आज पुन्हा चाललोय दादासाहेब फडके रोडला। इथे तुम्ही स्ट्रीट शॉपिंग पण करू शकतात आणि शॉप्स पण आहेत चांगले चांगले। आज मंडे आहे तरी थोडी गर्दी आहे। तर आज आपल्यासोबत प्रद्युमन आहे, त्याने नवीनच व्लॉगिंग चालू केलेली आहे, रिअल मोड त्याच्या चॅनलचं नाव आहे, नक्कीच सबस्क्राईब करा। रिअल मोड गाईज, रिअल मोड आणि @realmode17 म्हणून तुम्ही सर्च केलं तरी पण आपले चॅनल दिसेल। ऑरेंज कलरमध्ये रिअल मोड असा सिम्बॉल दिलेला आहे, नक्कीच सबस्क्राईब करा गाईज। आता दादरची खाऊ गल्ली चालू झालेली आहे, जिथे 2-3 फेमस शॉप आहेत। त्यातल्या आपण एका फेमस शॉपमध्ये चाललो आहे आता। तर तिथे 2 शॉप होते, एक बटर चिकन पाव आणि दुसरा मंचुरियन वगैरेंचा, तो बंद आहे। आता थोडा वेळ थांबतो, नंतर बघूया, कारण की खूप फेमस आहे, खूप ऐकलं होतं त्या शॉपबद्दल। हां, सेकंड लाईनमध्ये तो ब्ल्यू कलरचा बघा। आता आम्ही आलोय दादरला फेमस मंचुरियन भेळ खायला। तुम्ही रील आणि यूट्यूबवर बघितलेच असेल। फायनली खूप टायमानंतर नंबर लागला, प्रद्युमन पण आलेला आहे आणि मागे पाहू शकता स्टार्टिंगलाच एवढी गर्दी आहे। आत्ता जस्ट थोडं खालं, टेस्ट तर खूप चांगली आहे आणि हा बघा उडूनच पडला आहे। उडून नाही पडला काहीच, अजून माझा सेकंड बाईट नाही झाला। म्हणजे टेस्ट तर चांगली आहे, फर्स्ट बाईटमध्येच एकदम डिलिशियस टेस्ट आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता, नक्कीच या दादर ईस्टमध्ये, म्हणून गर्दी आहे। आता थोड्याच वेळापूर्वी तिथे खाल्लं
आणि एक प्लेट खाऊन पोट भरलं आणि टेस्ट खूप चांगली होती. आता शेवटचं काम आहे ते करायला चाललो आहे, मग घरी निघायचं आहे. आता शेवटची वस्तू पण घेऊन झालेली आहे आणि 5:20ची ट्रेन पकडायची आहे आम्हाला. अजून आम्ही चालतच आहोत, स्टेशनला नाही पोचले. आता अमोलने कॉल केला होता की एक कुर्ता घेऊन ये, पण परत ईस्टवरून वेस्टला कोण जाईल कुर्ता आणायला, म्हणून आता डायरेक्ट घरीच चाललो आहे. जर तो कुर्ता घ्यायला गेलो तर मला परत खूप टाईम होईल घरी जायला. 7 वाजलेले आहेत आणि जस्ट आमची ट्रेन लँड झालेली आहे उमरोली स्टेशनला. स्टेशनावरून डायरेक्ट आता अमोलची गाडी होती, अमोलला बोलावलेलं घ्यायला आणि आलो आहे. सोमवार आहे तर मंदिरात आलो आहे. आपण मंदिरात जायचं थांबवत नाही सध्या, दर सोमवारी गुरुवारी वगैरे मंदिरात जातच असतो. मुंबईवरून मी 7 वाजता आलो, बोईसरला गेलो होतो. मग मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली तर मोबाईल घरी चार्जिंगला लावलेला. आता अमोलकडे आलो तर समीर आहे, पतू आहे, निनाद आहे आणि हार्दिक आहे. आणि अमोल इथे जेवायला बसला आहे. नीट जेव बाई, कामं करायचे तुला पण कामं करायचे आहेत. नक्की काय करायला गेलेला तू ठाण्याला रे? मीटिंग होती ठाण्याला. कुठली? ओके, मला वाटलं दुसरं काय. 11:15 वाजता आम्ही पालघरला आलोत का गुड्डीची साडी ड्रॅपिंगला द्यायला. मी आणि अमोल बसलेत गाडीमध्ये, काय बोलणार. आणि सर्व पोरं तिकडे काम करायला लागलेत. दोन 40 झालेले आहेत आणि चीज चिली टोस्ट खायला आलं बोईसरला. अमोलची गाडी आहे, सफारी घेऊन आल्यात, पण तिला सध्या टूर्स अँड ट्रॅव्हल चालू केलेलं आहे. आम्ही भाडे मारतो, पुन्हा भाडे गेलो पण आमच्या गावाकडे चालू पर्सनल भाडे. अमोल पण भाडे मारतो, सध्या मी ड्रायव्हर झाला आहे. पण पुढे महाग ड्रायव्हर आहे. आम्ही 5,000 रुपये घेतो. बरोबर, मी पण 5,000 बोलणार होता. आपण खरं बोलतो ना, तेच ना. आणि गाडी पाहिजे असेल तर 15,000, कारण की 10,000 गाडीचं भाडं दिवसाचं. कारण की VIP गाडी, नंबरच VIP 310. आणि त्या गाडीला ना आम्ही कॅम्पर म्हणजे टेम्पो बिम्पो सर्वसारखं वापरलं आहे. टेम्पो म्हणून वापरायचे असेल तर 25,000. 3:30 वाजलेले आहेत. पहाटेचे का रात्रीचे माहीत नाही. आता झोपतो थोड्या वेळात व्हिडिओ एडिट करून. उद्या सकाळी लवकर जायचं आहे, उठून 8, 8:15ला उठायचं आहे, कारण की 9 वाजता आपला कुर्ता येणार आहे. आता येतो का बघू, का मला परत दादरला जायला लागेल. तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.